नमस्कार मंडळी. मटारचे तर तुम्ही खूप वेगवेगळ्या रेसिपी बघितल्या असतील, पण आजचा जो आपण मटारचा प्रकार म्हणजे जी रेसिपी आपण करणार आहोत ती अगदी वेगळी आहे आणि चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम अशी ही चवीला लागणार आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आजचा आपण हा मटारचा जो नाश्ता तयार करणार आहोत, तर तो लहान मुलांना तर एकदम बघूनच ते खाणार आहेत आणि मोठी मंडळीसुद्धा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा 1 कप एवढा मी बारीक रवा घेतलेला आहे. जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या. हा 1 कप रवा एका भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता याच कपाने मी दहीसुद्धा घेतलेलं आहे. तर हे 1 कप दही आपल्याला पूर्ण या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जे इथे कपाला थोडंफार दही लागलेलं आहे तर त्यामध्ये मी नंतर थोडं पाणी टाकून घेणार आहे. आता इथे बघा टाकलेलं दही पूर्ण आपल्याला या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता दही पूर्ण या रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि जे कपाला आपल्या थोडंफार दही लागलेलं होतं तर त्यामध्ये थोडं अगदी पाणी टाकून घेणार आहे मी पूर्ण दही निघून येण्यासाठी. तर बघा हे एवढंसं मी पाणी टाकलेलं आहे. आता हे आपण या ज्या रव्यात आपण दही मिक्स केलेलं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता याच कपाने आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत. तर आता हे टाकलेलं जे सुरुवातीला थोडंफार पाणी होतं ते आपण मिक्स करून घेणार आहोत. तर आता रवा आपण हा मुरण्यासाठी ठेवणार आहोत 10 ते 15 मिनटं. म्हणजेच आपली जोपर्यंत पुढची पूर्ण तयारी होत नाही तोपर्यंत आपण हा छान मुरण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजेच 10 मिनटं. तर बघा हा कप आहे, या कपाने आपण पाणी मोजून घेणार आहोत. तर सुरुवातीला बघा हा पूर्ण कप मी एक भरून घेणार आहे आणि यातलं मला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं मी यामध्ये टाकणार आहे. तर मी 2 बॅचमध्ये पाणी यामध्ये टाकणार आहे. तर इथे थोडं सुरुवातीला टाकून घेतलेलं आहे आणि हे टाकल्यानंतर मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे. आता इथे आपण जे काही पाणी वापरणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे रव्यामध्ये पाणी लागणार नाही. तर बघा हे एकदा मी पहिल्या बॅचमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आणखी यामधलं थोडं पाणी अजून परत टाकून घेणार आहे. तर असं केल्यामुळे रव्याला पूर्ण पाणी आपण टाकल्यामुळे रवा एकसारखा असा हा छान मुरतो आणि परत त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज पडणार नाही. तर बघा परत एकदा पाणी मी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे हा रवा भिजवण्यासाठी मला टोटल पूर्ण अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे. तर हे पूर्ण आपण पाणी टाकलेलं छान असं मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे हलकंसं असं फेटून घेतलं तरीही चालेल. म्हणजे यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या पूर्ण मोडल्या जातील आणि रवा एकसारखा असा तयार होईल. तर हलकासा आपण हे फेटून घेतल्यानंतर इथे याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला मी दाखवते. आता परत आपण इथे यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत. त्यामुळे हा रवा आपल्याला जसा कन्सिस्टन्सीचा पाहिजे तसा झालेला आहे. आता आपण हा मुरण्यासाठी 10 मिनिटे ठेवणार आहोत. तर रवा ठेवूया आता बाजूला. पुढची तयारीसुद्धा करून घेणार आहोत. तर इथे 1 कप एवढे मी मटार घेतलेले आहेत. तर हे बघा हे मटार मी तुम्हाला दाखवण्यासाठी एका भांड्यामध्ये काढलेले आहेत. आता हेच मटार मी मिक्सरच्या भांड्यामध्ये परत टाकून घेणार आहे. इथे लसूणचा वापर न करता फक्त आलं टाकलेलं आहे, 1 चमचा जिरं, तसंच 1 चमचा इथे बडीशोप टाकलेली आहे. तर हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. थोडं जाडसरच फिरवलेलं आहे बघा. जास्त बारीक आपल्याला करायचं नाही किंवा यामध्ये पाणीसुद्धा टाकायचं नाही. आता एका भांड्यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेलाचा जास्त वापरही केलेला नाही. तर यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी फुटल्यानंतर यामध्ये मी जे आपण वाटण तयार केलेलं होतं वाटाण्याचं ते टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमच्यालाही थोडं कमी एवढं लाल तिखट धनेपूड घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. धनेपूडसुद्धा खूप कमी घातलेली आहे. तर इथे बघा टाकलेलं सर्व साहित्य छान मटारमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि यातलं फक्त पूर्ण आपल्याला पाणी चांगलं असं सुकू द्यायचं आहे. तर बघा यावर झाकणही आपण ठेवलेलं नाही, तसंच आपण हे शिजवून घेणार आहोत. म्हणजे जास्त आपल्याला शिजवायचे नाही, फक्त यामधलं पाणी हे सुकू द्यायचं आहे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. अगदी 3 ते 4 मिनिटात आपलं हे मटारचं जे वाटण आपण केलेलं होतं ते अगदी तयार होणार आहे. तर बघा याचा रंगही आता बदललेला आहे. आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर आता हे आपल्याला थोडं थंडसुद्धा करायचं आहे आणि याच्या हातावर आपल्याला असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. त्या पुढे तुम्हाला सांगणारच आहे की आपण याचा कुठे वापर करणार आहोत. तर बघा हे असे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि या नाश्त्याला विशेष म्हणजे तेलाचाही कमीत कमी असा वापर मी केलेला आहे. तर बघा हे सर्व गोळे तयार झालेले आहेत. आता आपला रवासुद्धा छान असा मुरलेला आहे. तर रवासुद्धा आपण बघून घेणार आहोत. तर इथे बघा रवा मी परत एकदा तुम्हाला दाखवते की आपण जे पाणी टाकलेलं आहे त्यामुळे रवा आपला किती छान असा फुलल्या गेलेला आहे. आता आपण यामध्ये मीठ
टाकलेलं नव्हतं, त्यामुळे इथे आपण मीठ यामध्ये टाकून घेणार आहोत. तर चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर ते एकदा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 2 महत्त्वाचे आपण इथे पदार्थ यामध्ये टाकणार आहोत, म्हणजेच 2 साहित्य यामध्ये टाकणार आहोत. तर बघा, या साहित्य म्हणजे इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे, तर हे बघू शकता तुम्ही अर्ध्या चमच्यालाही कमी आहे. आणि त्यानंतर खाण्याचा जो सोडा असतो तो इथे मी टाकलेला आहे. तर बेकिंग पावडरपेक्षा थोडा जास्त इथे मी हा सोडा वापरणार आहे. तर तो सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की अर्ध्या चमचालाही हा कमी आहे पोहे खाण्याच्या. आता दोन्हीही साहित्य आपल्याला या रव्यामध्ये छान असे फेटून घ्यायचे आहेत. किमान अर्धा ते 1 मिनिट तरी फेटून घ्या. त्यामुळे रवा आणखी जास्तीत जास्त असा हलका होतो. तर बघा, हा रवा असा फेटून घेतल्यानंतर इथे बघू शकता हा आता किती छान तयार झालेला आहे आपला रवा. आता आपण आपेपात्रसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता 1-1 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे सगळ्या पात्रामध्ये. आता त्यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा आपण मिश्रण टाकणार आहोत रव्याचं आणि त्यानंतर हा असा बॉल इथे आपण ठेवणार आहोत. परत वरून आपल्याला यामध्ये असं मिश्रण टाकायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, हा आपला अशा प्रकारे आप्पा तयार झालेला आहे. म्हणजेच हे आप्पे आपल्याला एक प्रकारचे असे तयार करायचे आहेत. आता तुम्ही याला बॉलही म्हणू शकता, आप्पेही म्हणू शकता. तर आता असे सगळे मी तयार करून घेतलेले आहेत. आता इथेच बघा, याला फुलण्याला सुरुवात झालेली आहे. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. तर बघा, हे वरून छान असे कोरडे झालेले आहेत. असेच कोरडे आपल्याला हे होऊ द्यायचे आहेत. आता परत इथे आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत. म्हणजे चमचाभर तेलामध्येच आपला हा नाश्ता तयार होतो. तर आता हा आपण पलटवून सुद्धा घेणार आहोत. सुरुवातीला इथे मी तुम्हाला कढईचा दाखवत आहे. तसं तर कढईने गॅसची जी आच आहे ती कमी लागते. पण तरीसुद्धा बघा किती छान हा निघालेला आहे. तर सर्वच मी असे काढून घेतलेले आहेत आणि परत यावर एक झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची आपल्याला आच कमीच ठेवायची आहे. बघा, अगदी सहजपणे हे वेगळे होतात. अजिबातही आपेपात्राला हे चिटकलेले नाहीत. आणि आपण इथे बेकिंग पावडर जी टाकलेली आहे त्यामुळे या जो आपण रवा वापरलेला आहे त्याला एक जाडी तयार होते आणि खूपच हलका असा हा नाश्ता तयार होतो. तर बघा मंडळी, आज आपण मटारचा एक वेगळा प्रकार तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला जो आजचा मटारचा नाश्त्याचा प्रकार आहे तो अगदी पोटभरीचा तर आहेच, पण अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या मंडळींपर्यंत अगदी आवडीचा असा होईल. तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक मात्र करायला विसरू नका. तसाच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा अशाच आपण छान छान रेसिपीसोबत परत भेटूया. तोपर्यंत मात्र धन्यवाद.